नमस्कार. आज संविधान दिन आहे. माझा वाढदिवस होता त्या दिवशी पुरुष दिन होता. जगभर असे वेगवेगळे दिन तयार करून त्या विषयाचे दिवस घालायची ही फॅशन अलीकडची आहे. फार पूर्वी असं नव्हतं. अगदी महिला दिन वगैरे असं काहीतरी असायचं. पूर्वी लोक वेगवेगळे सप्ताह करायचे. म्हणजे माजोरडेपणा करणारे ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्या पूर्वी सौजन्य सप्ताह साजरा करायच्या. म्हणजे एक आठवडाभर वर्षातलं 52 आठवड्यापैकी एक आठवडा सौजन्य सप्ताह असायचा. आणि मग 51 आठवडे माजुरडेपणा करायला मोकळे. आणि अर्थात ते सौजन्य सप्ताहातही ते अर्धवट माजुरडेपणाच करायचे. तर तसंच काहीतरी दिन घालण्याचं वाटतं मला नेहमीच. आणि आता तर कशाचेही दिन असतात. म्हणजे ते काय कुणीही सुरू केलं हे पाश्चात्य कल्पनावी आहे असं म्हटलं जातं. अर्थात ते पाश्चात्य पौर्वात्य असं काही फारसा फरक नाही वाटत. मानवीच आहे ते. उद्देश चांगले असावेत. म्हणजे लोकांना आठवण द्यावी की हे पण आहे जगात. दिन साजरे करण्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं वाटतं की त्यातल्या त्या गोष्टीचं विशेषत्व, त्या गोष्टीचं महत्त्व आणि त्या गोष्टीतलं कारुण्य जगाला कळावं असं काहीतरी हेतू असेल असं वाटतं. काही गमतीचे पण आहेत, पण ते गमतीचे सोडून देऊ. काही गंभीर आहेत. आणि संविधान दिन वगैरे हे फक्त भारतापुरतं असावं. म्हणजे देशांचे स्वतःचेही दिन असावेत, काही घालण्याचे दिवस असावेत. आणि जागतिक पातळीचे काही दिन असावेत. आणि ते जास्तीत जास्त थिल्लरच आहेत. म्हणजे ते चॉकलेट डे वगैरे वगैरे ते भांडवली आहे. तर दिन असायला काही हरकत नाही. म्हणजे त्यातनं कारुण्य झळकणार असेल, त्या विषयाचं विशेषत्व लोकांना जाणवणार असेल. महिला दिन आहे. मी पूर्वी भाषणं करत हिंडलो काही दिन घालत. फक्त मी नेहमी काळजी व्यक्त करत राहिलो की हे एका दिवसापूर्वीचे सोहळे नसले पाहिजेत. हे दिन हे गंभीरच घेतले पाहिजेत. आणि ते वर्षे 365 दिवस त्यांची जाणीव असली पाहिजे. एखाद दिवस कार्यक्रमाचा ठीक आहे, पण त्या कार्यक्रमातनं प्रेरणा घेऊन बाकीचे जे काही 364 दिवस उरतात वर्षाचे त्यात ते गांभीर्यानं पाळलं गेलं पाहिजे. नाही तर मग पुन्हा ते सौजन्य सप्ताहासारखंच आहे. त्या दिवशी उगीचच करुणा आणून आणि उगीचच मग बळजबरीनं खोटं बोलून आणि साजरं करायचं. आणि बाकी मग आहेच आहे आपली 364 दिवस बोंब सगळी. ते महिला दिनाच्या निमित्तानं मी नेहमी ते बोलत राहिलेलो आहे. ते काम करणाऱ्या आया बहिणी आहेत त्या हा दिवस साजरा करतात. तर त्या काळजीनंच मी बोलत राहिलेलो. पाळलं गेलं पाहिजे. त्यातली तत्वांची मूल्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि ती आयुष्यभर असली पाहिजे. तो धडा देण्यासाठी, ते प्रशिक्षण देण्यासाठी किंवा लोकांना समज देण्यासाठी, जागृती करण्यासाठी तो दिवस योग्यच आहे. तर बोलायचं संविधान दिनावर. फार मजेशीर एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. 2014 पासून केंद्र सरकारमध्ये भाजप नावाचा पक्ष बसला आहे, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचं पिल्लू अपत्य आहे. संघटनेनं पक्ष काढावा की नाही वगैरे तर मला काही हरकत नाही वाटत त्याच्यात. पण मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशात नेमकं काय करते किंवा करतोय तर ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर विशेष बोलण्याचं काही कारण नाही. बोलू आपण नंतर कधीही. पण संविधान दिनाच्या निमित्तानं बोलायचं आहे, त्यामुळं संघ आणि भाजपचं नाव घेतलं. एक छोटी गंमत सांगतो. 1980 पर्यंत शिवाजी महाराज थोडेसे होते, पण शाहू फुले आंबेडकर फारसं शिकवले जायचे नाहीत. आणि फार ठळक नव्हते बरं काय. आत्ता एकदमच जे उधाण आलंय तिन्ही नावांना, तर ते तसं नव्हतं.
आणि संविधानालाही नव्हतं. म्हणजे आमचं तारुण्य तर संविधानाला राज्यघटना म्हणण्यातच गेलं. आणि काही काही लोक मधल्या काळात ते सांगायला लागले की नाही याला राज्यघटना नाही म्हणायचं, याला संविधान म्हणायचं. पण आम्ही आपुलकीनं राज्यघटना म्हणायचो आणि थोडीफार शिकवली जायची. राज्यघटना नव्हे, राज्यघटना आहे या देशाला असं थोडंफार शाळांमध्ये शिकवलं जायचं. आजही राज्यघटना किंवा संविधान शाळांमध्ये शिकवलं जात नाही. आणि मला मुख्य मुद्दा बोलायचा आहे तो या संविधानाचं महत्त्व आहे ना या देशात. खऱ्या अर्थानं केंद्र सरकारमध्ये भाजप आणि संघ RSS ही संघटना आली तेव्हापासून संविधानाचं मोल वाढलं. त्याच्या आधी ना फारच गृहीत होते संविधान. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या संघटनांमध्ये सामाजिक चळवळींमध्ये काम केलेले लोक गावोगावी जाऊन भाषणं करायचो आणि संविधानाविषयक बोलायचो. राज्यघटना असा शब्द वापरून बोलायचो. संविधान हा शब्दही या काळातच फारच लोकप्रिय झाला आहे. म्हणजे आता तो एकमेव राहिला आहे. राज्यघटना हा शब्द शक्यतो ऐकूच येत नाही. तर संविधानाचं मोल महत्त्व या देशाला सर्वात जास्ती कोणी जाणवून दिलं असेल तर ते संघानं जाणवून दिलं असं मला म्हणायचं आहे. त्याच्या तथाकथित डाव्या चळवळी आहेत ना, त्या डाव्या चळवळी जितक्या यशस्वीपणे संविधान किंवा राज्यघटना लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकल्या नाहीत, तितक्या वेगानं आणि जोरदारपणे घेऊन जाणारं संघटन किंवा ताकद म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या बाकीच्या सगळ्या यंत्रणा आणि त्यातली एक यंत्रणा म्हणजे त्यांचा राजकीय पक्ष. म्हणजे वेळ आली की संघ भाजपशी आमचा काही संबंध नाही असं का म्हणतो देश त्यांचा असून, हे मला अजून कळलेलं नाही. वेळ आली की तो उडी पण मारतो. म्हणजे ते असं आहे की हातात आवाक्यात आलं आहे का आरसाट्यात आलं आहे का, तर आरसाट्यात आलेलं असेल तर होय आमचाच पक्ष आहे, आम्ही त्यांचे मार्गदर्शक आहोत अशी ढोंग करायची. आणि वेळ आली कोणी तडाखा लावण्याची वेळ आली आणि तडाखा बसण्याची वेळ आली की मग सांगायचं आमचा काही संबंध नाही. ते इतकं दुहेरी का संघ वागतो जर देश त्यांचाच आहे, तर मला ते कळलेलं आहे अजून. हे बुळगेपणाचं वाटत राहतं मला. पण मला म्हणायचं होतं हे की संविधानाला चांगले दिवस भाजपच्या काळात आले. संघाच्या हातात सत्ता आली त्यावेळेस आले. गेली 100 वर्ष तो संघ इथं काम करतोय आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर ते आहेच आहे. संघाचा विरोध पण सगळ्यांना माहिती आहे. संविधान नको असलेला संघ आहे आणि आज तो संघ किंवा भाजप पदोपदी संविधान तोडतं आहे. अनेक कृत्य अनेक चाळे संविधानाच्या विरोधी करत आहेत आणि पुन्हा ठणकावून संविधानाबद्दल बोलणारे तेच आहेत. फार मजेशीर वाटतं ते, फारच मजेशीर. संविधानाची अख्खी वाताहत करायची एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा संविधानाचे रक्षक आणि दुसऱ्या पक्षांना किंवा विरोधी लोकांना ठोकायचं असलं ना की पुन्हा संविधानाची ग्वाही द्यायची. संविधानाची ग्वाही देण्यातही ते पुढंच आहेत. तर झालंय असं की संविधान दिन साजरा करतोय आपण आणि मूळ मुद्दा बोलायचा आहे तो संविधानाचं महत्त्व या लोकांनी वाढवलं. मग आधीचे लोक काय करत होते, तर आधीच्या लोकांनी ना राज्यघटना किंवा संविधान हे गृहीत धरलेलं होतं. ते आहेच आहे. आणि खूप कार्यकर्ते देशभर संविधानविषयक भाषणं ठोकत जायचे, जागृती करायचा प्रयत्न करायचे. भाषणांमध्ये संविधानाचं मोल, महत्त्व, संविधानानं दिलेले हक्क याच्यावर खूप भाषणं ठोकली जायची. गंमत अशी आहे, संविधानानं सांगितलेली कर्तव्य याच्यावर फारशी भाषणं होत नाहीत बरं का देशात. संविधानानं नागरिकांना काय काय हक्क दिले त्याच्यावर पूर्वी खूप भाषणं व्हायची. संविधानाची कर्तव्य या विषयावर आजही बोललं जात नाही फारसं. संविधानानं सांगितलेली कर्तव्य आणि ती शिकवण्याची व्यवस्थाच नाही आहे. आणि पुन्हा भाषणं करणारे आमच्यासारखे जे अर्धवट राव आहेत ना, त्यांना पण संविधानाचं पूर्ण आकलनच नाही. त्यातली फक्त तत्व आणि मूल्य घ्यायची आणि त्याच्यावर बोलायचं. तर हे जे कार्यकर्ते बोलत हिंडायचे किंवा अजूनही हिंडतात, यांचाही पुन्हा संविधानाचा फार अभ्यास आहे असं काही वाटत नाही.
मोगम ती मूलभूत तत्व माहिती आहेत. अर्थात तेवढं केलं तरी खूप झालं. आम्ही खूप धडपडलो, खूप भाषणं केली, संविधानाबद्दल किंवा राज्यघटनेबद्दल आम्ही खूप बोलायचो आणि खूप अधिकार दिलेत वगैरे वगैरे, आणि संविधान जागृती आली पाहिजे. लोक टाळ्या बिळ्या वाजवायची त्या काळात, आणि आम्ही पण आनंदी व्हायचो, चला चला पोहोचलो म्हणून लोकांपर्यंत. असे खूप होते देशभर कार्यकर्ते, हजारो लाखो कार्यकर्ते. पण काय होतं, त्यावेळेस थोडंसं संविधानाचा अंमल होत होता आणि संविधानाची भीती होती राज्यकर्त्यांना, असं दिसतं. पण मग 1950 पासून संविधानाची कशी गळचेपी करायची याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या विचारधारेचे लोक यांनी ज्या पद्धतीनं ते ठरवलं की नाहीच जुमानायचं आहे. आणि नुसतं संघ नाही आहे बरं का, संघाच्या पद्धतीनं धर्मांधपणे पछाडलेले जे लोक आहेत देशातले, मग ते मुस्लिम संघटना असतील, शीख संघटना असतील, जैन संघटना असतील, बौद्ध संघटना असतील, या सगळ्यांनाच ते संविधान ही अडचणीची गोष्ट आहे. आणि त्या पद्धतीनं ते कृत्य करतही आलेत. म्हणजे खलिस्तान असेल किंवा भारतात होणारे बॉम्बस्फोट असतील, काश्मीरचा प्रश्न असेल, हे संविधान अडचणीचं ठरत आलंय. ज्यांना ते अडचणीचं ठरत आलंय ना, त्यांनी संविधानाची जमेल तेवढी गळचेपी केलेली दिसतेच. पण संविधान ते जे तथाकथित डावे आहेत ना, यांनी पण कधी नीट पोहोचवलं नाही, असंच माझं मत आहे. डाव्यांची स्वतःची जात गेली नाही, डाव्यांचा स्वतःचा धर्म गेला नाही. डाव्या चळवळींमध्ये सुद्धा उच्चभ्रूच लोक राहिले, उच्चवर्णीयच लोक राहिले, आणि मग ते ढोंग करत राहिले. आणि ते कुठनं ना कुठनं ध्वनित करत राहिले बरं का जाती. याच्यावरही मी दीर्घ बोलीनच, आयुष्याचं खूप बोलायचंय मला. पण हे जे लोक आहेत ते तथाकथित उजवे, यांनी संविधानाचं मोल मनापासून कधीच मान्य नाही केलेलं. डावे ढोंग करत राहिले, उच्चवर्णीय डावे संविधानाचं, आणि उजवे उघडपणेच ते इथं थोडा दबाव आहे म्हणून. एक काय गंमतीची गोष्ट वाटते सांग का तुम्हाला, ते कधी म्हणजे वाईट पण वाटतं. आंबेडकर हे दहशतीचं नाव झालं बरं का हळूहळू, आणि ती एका अर्थानं खूप चांगली पण वाटते, आंबेडकरांची दहशत असणं. कारण मग हिंमत नाही होत या लोकांची आंबेडकरांना नावं ठेवण्याची. पण ते असतंच. म्हणजे खरं तर त्या माणसानं कधीही एक वाक्य आधी तुम्हाला सांगतो बरं का, संविधान डावं पण नाही आणि संविधान उजवं पण नाही बरं का. संविधान हे आदर्श मानवी मूल्यांवर चालणारी गोष्ट आहे आणि करुणामयी आहे, समतेचं आहे. आणि गेली कित्येक वर्ष इथं संविधान नांदत होतं, फार आधीपासून. अगदी चार्वाक गौतम बुद्धापासून महात्मा फुले, किती लोक झाले ना आपल्याकडं. ते साधं एक गाडगे महाराज नावाचं माणूस होता. माझ्या धाकट्या मुलानं गेल्या 2-1 वर्षापूर्वी आत्महत्या केली. त्या मुलाचं नाव मी डेबू ठेवलं होतं. स्वभावानं तर तसंच होतं बरं का. तर हे गाडगे महाराज आहे ना, हे संविधान आहे असं मला वाटतं. ते काही शिकलेले नव्हते, पण म्हणजे ते जे जगले आणि जे काही मांडलं ना त्यांनी, किंवा त्याच्या आधी फुले होते. आपल्याकडे काही पंथ पण आहेत. प्रणामी नावाचा पंथ होता, आता कुठं आहे अस्तित्वात कुणाच ठाऊकतो. हिंदुत्ववाद्यांनी बळकावलंय असं सांगण्यात येतं. किंवा वारकरी आहे, महानुभाव आहेत. 27 संप्रदाय झालेत भारतात. कबीर आहे, अगदी शीख धर्माची स्थापना आहे, लिंगायतांची मांडणी आहे. हे संविधान आहे बरं का एकेकाचं. बुद्धाची मांडणी आहे, महावीराची मांडणी आहे. हे संविधानाच्याच मांडण्यात हळूहळू होत आलेलं आहे.
ते खूप लोक म्हणतात की संविधान आंबेडकरांनी अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून, का अभ्यास नसतो करायचा? त्यात काय आहे तेव्हा? मानवी जग आहे ना हे. मानवी जगात काय काय चाललंय? सॉक्रेटिस काय म्हणत होता? कुठल्या देशाची संविधानं काय आहेत? उलट अभिमान वाटला पाहिजे ना त्या माणसानं. एवढ्या बाकीच्या देशांची काही उदाहरणं आहेत का की ग्रीसचं संविधान तयार होताना त्यानं जगाच्या त्या संविधानाचा अभ्यास केला आणि मग मांडलं? आंबेडकरांनी केला ना अभ्यास, तर ते काही वैकुंठ आहे का? उलट त्यांच्या अभ्यासोपणाचं कौतुक झालं पाहिजे. तर या देशात सालं बोललं असं जातं की आंबेडकरांनी जणू काहीतरी चूक केली. अरे तुम्ही शहाणे आहात का? म्हणजे मी आंबेडकरांचा भक्त बिक्त काही नाही, मी या जगातल्या कुणाचाच भक्त नाही. अंधश्रद्धा आणि ते अंधभक्त तर अजिबातच नाही. पण ज्या माणसाने काही चांगलं काम केलं, अरे उभं राहाल की नाही? काय खुच्चडपणा आहे तुमचा की त्या माणसानं ते, आणि मग चोऱ्या केल्या म्हणे. अरे कसल्या चोऱ्या? या जगातल्या एकाही देशातलं एकही तत्व स्वयंभूपणे उभं राहिलेलं नाही. हे जग, पृथ्वी स्थलांतरित लोकांची आहे. यात अनेक गोष्टी स्थलांतरित झाल्या. नुसती माणसं नव्हे, विचार, कित्येक पद्धती जगण्याच्या. साधं लग्न घ्यावं, जगातले लोक लग्न करतात. हे कुणी कोणाचं चोरलं? चोऱ्या करू नये, खोटं बोलू नये, ही जगभरची तत्व आहेत. ही कुणी कोणाची चोरली? आंबेडकरांनी सगळ्या तत्वांचा अभ्यास करून महत्वाचा पाठिंबा आंबेडकरांना होता या देशात, तो म्हणजे चार्वाकापासून. आणि चार्वाक नास्तिक होता. सांख्यशास्त्र हे देव नाकारणार आहे, ते त्याच्यानंतरच आहे. इथं नास्तिकांची पण परंपरा आहे. आणि बुद्ध मला नास्तिकही वाटत नाही, नास्तिकही वाटत नाही. तो बुद्ध नास्तिक आणि आस्तिकतेच्या पलीकडे गेला होता. तो केवळ माणूस झाला होता. इथून आपल्याला संविधानाची परंपरा आहे हो. आणि ती सगळ्यांमध्ये, इथल्या कष्टकऱ्यांमध्ये आहे, या देशासाठी लढलेल्या लोकांमध्ये आहे. संविधान सगळ्यांमध्येच आहे ना. या देशावर, देशातल्या समाजावर अन्याय केलेल्या लोकांमध्ये आहेत. मग ते जातीयवाद केलेले लोक आहेत, धर्मवाद केलेले लोक आहेत, दंगली निर्माण करणारे लोक आहेत. यांचं पण संविधानात वाटा आहेच ना. काय जगू नये हे यांच्यामुळं कळलं ना. आंबेडकर किंवा तो ती जी काही संरचना होती संविधान सभेची, ते राबून त्या लोकांनी केले ना. आणि त्यात कुणी जातीभीती नाही आहे, त्या सगळ्या जाती धर्माचे लोक होते. आंबेडकरांकडे नेतृत्व दिलं होतं आणि आंबेडकर त्यातल्या शोषितांच्या मुद्द्यांबद्दल भांडत होते. आणि ते योग्य भांडणं होती, फार सनदशीर आणि कायदेशीर. आंबेडकरांनी कोणाला आईमाईवरनं नाही शिव्या दिल्या त्या काळात भांडणं करताना. तो वादावादीचा खेळ होता. ती वादावादी वैर म्हणून नव्हती आंबेडकरांची कुणाशीच, आणि तेही लोक नव्हते वागत. काही त्यातले खुच्चड होते, म्हणजे त्यांचा इतिहासही येतो पुढे की ते आंबेडकरांना ते इतक्या दलित जातीचा माणूस कसा काय डोक्यावर बसला वगैरे, ते होतच. म्हणजे ना, आजही तोच रोग आहे. आंबेडकरांचं महारपण आहे ना, नाही जाऊ देत देशात. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं काम, त्यांचं संघटन कौशल्य त्यावेळेचं, आणि पटवून देणं इतरांना की अरे हे करुणेचं काम आहे, समतेचं काम आहे, समानतेचं काम आहे. तो जो संघर्ष आहे ना आंबेडकरांचा, तो सगळ्यांसाठीच आहे हो. आंबेडकरांनी कोणाला नाही वगळलं. ज्यांना संविधान नको आहे ना आत्ता, त्यांना पण नाही वगळलेलं, संविधानातच राहू दे. त्यांनाही न्याय, हक्क, कर्तव्य सगळं सांगितलंय, कुणाला वगळलेलं नाही. आणि येऊन जाऊन तो आरक्षणाचा एक मुद्दा आहे. अरे संपेल ना कधीतरी ते. आणि मग ते आमच्या किती पिढ्या जाणार, तुमच्या किती पिढी जाणार? म्हणजे तुमच्या पिढ्याच आरक्षित राहिल्या कायम, त्याच्याकडे काय करणार? समाजातल्या 50% लोकांना 50% आरक्षण दिलं. अरे वर्षानुवर्ष ते वरचे 50% तुम्ही अनुभवत होता आणि जगत होता, आणि आजही तिथंच आहात. तुम्हीच आरक्षित आहात. आधी होऊ दे ना थोडं. आणि आपल्याच देशातले आहेत ना. तुम्हाला राष्ट्रप्रेम आहे ना. राष्ट्रप्रेम म्हणजे भूमीचा तुकडा किंवा सीमा वगैरे याच्यावर नसतं प्रेम. राष्ट्राच्या सीमेच्या आतल्या लोकांवर, एकमेकांवर प्रेम करणं म्हणजे राष्ट्रप्रेम. मदत करणं एकमेकांना. ते तुमचा घाणेरडा जातीवाद आणि धर्मवाद आणि द्वेष करणं
आणि आपण वरचे आहोत आणि हे खालचे आहेत वगैरे. अरे कसले वरचे तुम्ही, कशात वरचे? आणि आम्ही ज्ञानात पुढं होतो वगैरे. कसलं घंट्याचं ज्ञान? काय ज्ञान होतं तुमच्याकडं? कारकुंड्या करणं आणि लिहिता वाचता येणं म्हणजे ज्ञान? तो एखादा चांभार चांगल्या सुंदर चपला शिवतो, हे ज्ञान नाही का? गाईचं दूध काढता येणं, गाया वाढवता येणं, त्यांचे आजार कळणं, शेती करता येणं, लोकर तयार करता येणं, कांबळेन कांपडे शिवता येणं, हे ज्ञान नाही का? कसली भंपक ज्ञानाची व्याख्या आहे? अक्षरं आली म्हणजे ज्ञानी. घंट्यानो अक्षरं आत्ताची 2000 वर्षाची. 40 लाख वर्षाचा माणसाचा प्रवास आहे, तो करत आला, ज्ञानाच्या जीवावरच केला ना. ज्ञान म्हणजे काय? ते अक्षरं आणि ते भंपक लिहिणं. आणि त्यानं काय होतं? तुमच्या अक्षरांना मोल आहे, पण मग या कलांना पण मोल आहे. या कला म्हणजे ज्ञान, आणि जग त्या ज्ञानाचंच आहे. त्यामुळे उगीच ते ज्ञानी नव्हते. मग ते हे अफाट आहे संविधान. मग त्या समतेला सगळ्यांना आणत राहील, आणि ती नाही आलेली आहे, अजून नाही आली. तिचा दिवस घालावा लागतो. म्हणजे संविधान मोडण्याचे गेले 14 वर्षातले जे काही प्रसंग आहेत ना, म्हणजे अजून जनगणनाच झालेली नाही, लक्षात घ्या. आणि सगळे गप्प आहेत. संविधानाची ठासली जाणं हे रोज चालू आहे. ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अतिशय तिकडंबाज राजकीय घाणेरड्या भाषेत बोलून काहीतरी न्याय देत आहेत. ते संविधानाला बरोबर बगला मारत आहेत. ते मुख्य निवडणूक आयुक्त आहे ना, त्याची निवडायची पद्धत जी तयार केली आहे ना, ती फार मजेशीर आहे. लोकसभेतले खासदार बुडावर लाद घालून हकलले, आणि निवडणूक आयुक्ताला कुणीही कसली शिक्षा तो निवृत्त झाल्यावर सुद्धा देऊ शकणार नाही, असा घाणेरडा कायदा पास करून घेतला भाजपनं किंवा संघानं. हे संविधान मोडणंच आहे. आणि मग मतदार किती आहेत हे नोंदवायची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, निवडणूक आयोगाची नाही. आणि तरीही निवडणूक आयुक्त ज्या पद्धतीचा चाळा करत सुटलंय ना SIRच्या नावानं, मुसलमान आणि दलितांच्या हातून या जगातलं देशातलं नागरिकत्व काढून घेण्याचं मोठं कारस्थान म्हणजे SIR. आणि हळूहळू ओबीसीच्या बुडापर्यंत ते येईल. हे धोरण आहे ना, आणि त्याला बगला मारायचं काम चालू आहे ना. गेल्या कित्येक वर्षात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांच्या निवडणुकाच नाही होऊ दिल्या. आणि धंदेवाईक असलेले जे कोणी लोक आहेत ना, ते गैरफायदा घेऊन गप्प बसले. आणि ते सोशल मीडियामध्ये ते वाद घालत बसतात. ते मोदीला नावं ठेवत बसतात आणि फडणवीसाला नावं ठेवत बसतात. तुम्ही काय केलं? हे देशाला मिळालेले सर्वात नालायक पंतप्रधान आहेत आणि सर्वात नालायक मुख्यमंत्री आहेत? नाही. उलट एका बाजूनं कौतुक केलं पाहिजे. या संविधानाला बगर मारत आपण राजकीय, धार्मिक आणि आर्थिक सत्तेवर कसं येऊ याचं जे नियोजन 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत होता ना, त्याचं कौतुकच करावं लागेल. ते किती छोटेच होते आणि छटाकभर होते. तुम्ही काय करत होता त्या काळात? त्या आणीबाणीचं उदाहरण द्यायचं की संविधानाची पहिली मोडतोड आणीबाणीत झाली वगैरे. अजिबात नाही, अजिबातच नाही. आणीबाणी का लावली याचा एक स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे. आणीबाणी लावली याच्यावर संघ आणि बाकीचे समाजवादी आणि डावे कम्युनिस्ट वगैरे सतत जातीय पातळीवर एकत्र येऊन बदनामी करत राहतात आणीबाणीची. आणीबाणी का लावली याचा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असला पाहिजे. त्याचा अभ्यासच होत नाही. हे टिमक्या बडवत राहतात आणि पेन्शनही खातात. हेच लोक होते त्यावेळेस देशाच्या विरोधात निघालेले.
ज्यांना ज्यांना कौतुक आहे ना की आणीबाणीत आपले कार्यकर्ते तुरुंगात गेले वगैरे, तुरुंगात का गेले? इंदिरा गांधी एवढी येडी होती का? तिनं का टाकलं या लोकांना तुरुंगात? आणीबाणी का लावली? आणीबाणी का लावली या विषयावरच पुस्तकं असली पाहिजेत आणि शाळांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे. आणीबाणी लावली आणि मग त्याच्या पुढचा इतिहास, आणि हे भंपक आहेत, हे उच्चवर्णीय उच्च जातीय लोक आहेत बोलणारे, आणि त्यांच्या नादी लागलेले दलित फिलित आणि मुसलमान, ते आणीबाणीला विरोध करतात. आणि आणीबाणीचं एका पद्धतीनं जणू दुसरं स्वातंत्र्य मिळालं वगैरे. आणीबाणी का लावली याची कारणे शोधा. आणीबाणी लावण्याची कारणे नेहरूंच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधींच्या 75 सालच्या 74 सालच्या कारकिर्दीपर्यंत आहेत. त्यावेळेस देशात हे जे डावे तथाकथित डावे आहेत, हे संघ आहेत, हे लोक काय करत होते याच्यावर अभ्यास करा. संविधान मोडलेलं नाही बाईंनी, संविधानानुसार देश वाचवला आणीबाणीत. अर्थात त्याचा बदला घेतला पुढे या सगळ्यांनी. त्याच्यावरही विस्तारानं बोलीन मी, खूप मुद्दे बोलायचे. आत्ता मात्र एक आहे की फारच उपकार मानले पाहिजे त्यांचे, मोदी फडणवीस आणि ते जे पद्धतीचे लोक आहेत, जे जातीयवादी लोक आहेत, यांनी संविधानाचं मोल, संविधानातले काही नियम मजेशीर आहेत. सरकारी पदावर बसलेल्या कुठल्याही माणसाला कुठल्याही धार्मिक कृत्यात भाग घेता येत नाही. ते संविधानाचं मोडणं आहे. मोदी देवळांची उद्घाटनं करत आणि ते धार्मिक ढोंग करत हिंडत राहतो, संविधानाचं उल्लंघन बरं. सरकारी अनुदान घेणाऱ्या किंवा सरकारच्या जीवावर जगणाऱ्या कुठल्याही संस्थेला कुठलंही धार्मिक कृत्य करता येत नाही, हे लक्षात घ्या. साखर कारखान्याची मोळी टाकायची ना, त्या दिवशी जी काय कर्मकांड केली जातात ना, ती संविधानाच्या विरोधात आहेत. कारण साखर कारखाने अनुदानं घेतात. आणि जेवढ्या शाळा आहेत ना देशातल्या, त्यातल्या कुठल्याच धर्माच्या शाळेला आपल्या धर्माचं शिक्षण देण्याची सोय नाही, हे संविधान सांगतं. धर्मशाळेच्या बाहेर, सरकारी कार्यालयांच्या बाहेर, सरकारी कार्यालय तिथं ज्या पद्धतीचा ज्या धर्माचा जमावडा जास्ती असेल तिथं ते उद्योग करतात धर्माचे. म्हणजे हिंदू धर्मीय जास्ती असतील तर हिंदू धर्मीय चाळे जास्ती करणार त्या सरकारी कार्यालयात, पूजा बिजा घालणार, वास्तुशांत्या वगैरे करणार. मुस्लिम त्यांच्या पद्धतीनं करणार, सरदर्जी त्यांच्या पद्धतीनं, जैन त्यांच्या पद्धतीनं. ही सोय संविधानानं ठेवलेली नाही. साधी सहल घ्या हो, तुमच्या शाळांच्या सहली आहेत ना, बहुधा अतिशय कुठल्या तरी धार्मिक स्थळी नेल्या जातात. हे संविधानाच्या विरोधात आहे. संविधान पदोपदी देवांच्या आणि धर्मांच्या प्रार्थना नाही म्हणता येत शाळेत, ज्या सरकारी पैशावर जातात. मग ते अनुदानित असू देत, सरकारी असू देत. सकाळ सकाळ तुम्ही जा, प्रत्येक धर्माच्या शाळेत त्यांच्या धर्माची प्रार्थना चालू असते. मास्तरांनाच हे माहीत नाही की आपण संविधान मोडतोय रोज सकाळी, आणि विद्यार्थ्यांनाही तीच शिकवण. कसलं घंट्याचं संविधान आहे होणार. आणि अशा कित्येक घटना आहेत, शोधा तुम्ही. संविधानाचे साधे साधे नियम सांगणारं काहीतरी केलं पाहिजे कोणीतरी. जगण्यात संविधान काय काय, कुठं कुठं न करायचं. पोलीस स्टेशनला जा, आता तर देवाधर्माचे फोटो पण दिसतात एसटी स्टँडवर. एस स्टँडमध्ये फोटो दिसतात तर देवाधर्माचे. बंदी याला. धर्म तुमच्या घरात असं प्रत्येक धर्माला सांगितलेलं आहे. सरकारी पैशात जे जे चालतं, म्हणजे जनतेच्या पैशात जे जे चालतं ना, ते संपूर्णपणे निधर्मी, धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. त्या धर्मनिरपेक्ष पद्धतीची चेष्टाच करतात. आणि ते मुसलमानांना इतका 57 देश, अरे नाही, ते मुस्लिम देशच नाही आहेत मुळात. तिथं मुसलमान खूप गर्दीनं राहतात. तुमच्याकडे जसे हिंदू खूप गर्दीनं राहतात ना, तसं आहे ते. आणि असतील ते खड्ड्यात गेला, आपण भारतापुरतं. धर्मावर कधी देश चाललेले नाहीत, कुठलाच नाही चाललं. तर युरोपियन लोकांना ते कळलं. ते ख्रिश्चन असून सुद्धा कधीच म्हणत नाही आमचा देश ख्रिश्चन आहे म्हणून.
एवढं कशाला, भारतावर जगावर ब्रिटिशांनी राज्य केलं आणि भारतावर तर जोरदारच राज्य केलं. ब्रिटिश नाही आहेत ते ख्रिश्चन आहेत, पण त्यांनी बरोबर टाळलं ते ख्रिश्चन राज्य आलं म्हणून. ते मुस्लिम राज्याचा इतिहास शिकवला जातो ना, तसा या ख्रिश्चन राज्याचा नाही शिकवला जात. आणि ते हिंदू राष्ट्र आणि हिंदू राज्य, शिवाजी महाराज हिंदू राजे होते, मोगल मुस्लिम राजे होते. अरे व्हिक्टोरिया राणी ख्रिश्चन राणी होती. तर धर्माच्या नावानं नाही राज्य चाललं. तर संविधान हे अतिशय साध्या पातळीपर्यंत शिकवलं गेलं पाहिजे. एक छोटा मुद्दा माझ्या लक्षात येतो, जे निवडणुकीला उभे आहेत ना, त्यांची संविधानाची परीक्षा घेऊन ते पास झाल्यावरच त्यांना उमेदवारी दिली पाहिजे बरं का. हे कुठलेही ओंडे सोंडे लोक आपण जे निवडून देतोय ना, यांना उमेदवारी देण्याआधी शिकवणी दिली पाहिजे किंवा त्यांची परीक्षा घेतली पाहिजे 100 मार्कांची संविधान या विषयाची. आणि त्यात जर 70% वर मार्क पडले तरच त्यांना उमेदवारी द्यावी कुठल्याही पक्षानं किंवा कुठल्याही निवडणुकीत, असं केलं पाहिजे. संविधान शिकवणं गरजेचं आहे. आणि याच्यावर आणखी दीर्घ बोलू की संविधान कसं पोहोचवलं मोदींनी. आणि ते रोज एवढं मोडतायत ना, आणि बेपर्वाईनं मोडतायत, तुम्ही काही वाकडं करू शकत नाही. तर ते फार मजेशीर आहे, फार सुंदर आहे. म्हणजे संविधान मोडल्यामुळं लोकांना जागृती व्हायला लागली आणि आत्ता खूप लोकांना जाणवतं. आणि मग एक आहे की भाजप सरकारच्या जाचात अडकलेले जे लोक आहेत ना, ते पुन्हा तेही संविधानच बोलतात. आणि संसदेत भाजपवाले पण बोलतात आम्ही सगळं संविधानानुसार करतोय, संविधान मेली काय. ते काँग्रेसवर आरोप करतात, ते दुसऱ्यांवर आरोप करतात, यांना संविधानाची अक्कल नाही. फार मजा वाटते ऐकताना. म्हणजे संविधान हा एका अर्थानं चेष्टेचा विषय झाला आहे दोन्ही बाजूने. एक साधा विचार असा करू की आत्ता जो देश आहे ना, गेले 2-2.5 हजार वर्ष प्रवास करत आलेला, 5,000 वर्ष प्रवास करत आलेला हा देश आहे, तो संविधानाने एकत्र गुंफला. आणि ती विविधता वगैरे वगैरे, ते मुसलमानांना जायला सांगून सुद्धा ते गेले नाहीत वगैरे. आणि दलितांचं काय करायचं आणि त्यांच्या आरक्षणाचं काय करायचं, न सुटलेले प्रश्न अनेक आहेत. तर या सगळ्या प्रश्नांना घेऊन प्रवास करणारं एकमेव आहे ते संविधान आहे. साधी कल्पना करून बघा, संविधान नसेल तर हा देश कुठल्या नियमांनी चालणार. ते हिंदू राष्ट्राचे कुठले ग्रंथ आहेत की जे देश चालवू शकतील. संविधान हे ज्या पद्धतीनं सगळ्या माणसांना, सगळ्या लिंगांना, सगळ्या प्रथांना वगैरे सन्मान देतं आणि आधुनिकताही सांगतं, अशा पद्धतीनं कोण बोलते तेव्हा. संविधान नसेल तर या देशातल्या विज्ञानाचं, वैज्ञानिक प्रगतीचं काय होणार. असे विचार करा. शाळांमध्ये जे संविधान मोडलं जातं रोज सरकारी कार्यालयांमध्ये आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये जे संविधानाचा रोज खून करायचा प्रयत्न होतो. आणि राजकीय पक्ष, सगळे राजकीय पक्ष हे संविधान मोडतातच. गमतीची गोष्ट अशी आहे, संविधान कडक आहे बरं का, आणि ते कोणालाच नको आहे. इथं नुसता मग RSS आणि भाजपवर आरोप करून चालणार नाही. बाकीच्या लोकांचा इतिहास बघा ना, सगळा राजकीय, सगळ्याच पक्षांचा. कोणाला संविधान नको आहे. संविधान अडचणीचं आहे बरं का, सगळ्या पक्षांना, अगदी काँग्रेसवाल्यांना सुद्धा. तर त्यामुळे त्या दोघांनाच ठोकण्यात अर्थ नाही. उलट या सगळ्या बारक्या, सगळ्या बाकीच्या राजकीय पक्षांचं, धार्मिक संघटनांचं, कर्मकांडांचं प्रतिनिधित्व हे दोघं जण करतायत, संघ आणि भाजप. असंच चित्र आहे. हे काँग्रेसवाल्यांच्या बाजूने संविधानाला बरोबर RSSच विरोध करते का, असं ते होतं. सगळ्यांना संविधान अडचणीच आहे. संविधानावर चालायला लागलं ना तर हा देश एका रात्री शांत आणि सुखी होईल, शिस्तबद्ध होईल. हे कोणालाच नको आहे. मग आपण करत असलेल्या भ्रष्टाचाराचं काय करणार, मतांसाठीच त्याच्या जातीय गडबाज्या करणार, त्याचं काय करणार. बाकीचे पक्ष नाही करत. त्या भाजपवर आरोप केला जातो की ती जातीय समीकरणं करतात. बाकीचे पक्ष काय करतात. मी पत्रकार होतो, एकेकाळी पत्रकारिता करत असताना कुठल्याही मतदाराचा जातीय उल्लेख करायची परवानगी नव्हती, नैतिकता होती. आता उघडपणे बोलतात, अमक्या जातीचे इतके लोक आहेत, तमक्या जातीचे तितके लोक आहेत, मग त्यांच्याच जातीचं नेतृत्व दिलं पाहिजे वगैरे वगैरे.
सगळे पक्ष करतात ना, फक्त बीजेपीला कशाला नावं ठेवायचे? धर्म आणि जातींचा विचार करून मतदारांमध्ये तुकडे करणारे लोक देशातले सगळे पक्ष आहेत, सगळे. ते हे संविधानाशी बदफैलीपणा करतात असाच अर्थ आहे ना. नुसतं यांना कुठं नावं ठेवा. आणि उलट यांनी संविधान मोडून मोडून आहे ना किमान सामान्य नागरिकांमध्ये ती जागृती आणली की संविधान नसेल ना तर तुमचं जगणं हैराण होईल. आत्ताच्या पद्धतीचा कारभार मोदी आणि वगैरे ते भाजप सरकार करतायत ना, एका अर्थानं या बुडांवर छमाट्या लावणं आहे इतरांच्या, देशातल्या नागरिकांच्या. संविधान नसेल तर काय काय होऊ शकतं याच्या झलकी आहेत बरं का. मोदीनं आल्यापासून 14 सालापासून भारतात आखलेल्या सगळ्या आर्थिक व्यवहारांच्या योजना एकदा काढून बघा. यांचे पैसे कुठे गेले काढून बघा. कित्येक योजना ना, म्हणजे दर 2-4 वर्षांनी एका गुजरात्याला, दर 2-4 महिन्यांनी एका गुजरात्याला एक योजना काढून द्यायची आणि त्याचे पैसे. तुम्हाला आठवतं का ते 2 का 3 मिनिटात कर्ज मिळेल? 800 रुपये प्रत्येकी गोळा केले होते. अशा कित्येक योजना ना. किंवा तो अंबानीचा आणि अदानीचा जो कारभार, हे उद्योगपती नाही आहेत, एकही रोजगार देत नाही ते, तरी हे उद्योगपती आणि पैसे लुटतायत. संविधानाच्या विरोधात आहे आणि सगळी सरकारं सामील आहेत या दोघांनाही. सगळ्या पक्षांचे लोक सामील आहेत, काँग्रेसवाले सुद्धा. आणि ते संविधान मोडतायत, जंगल काय तोडतायत, खनिज काय लुटतायत आणि आपला पैसा, जनतेचा पैसा, आणि तो मोदी देत होते. तर हा जो काही भ्रष्टाचार चालू आहे वगैरे वगैरे, संविधानाचा आधार घेऊन संविधानाचाच खून करण्याचा प्रयत्न करणं, हा आत्ताच्या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांचा, सगळ्या धार्मिक संघटनांचा, सगळ्या जातीय संघटनांचा आणि आयत्यावर पोट भरणाऱ्यांचा धंदा आहे. तुम्हाला जागृत व्हावं लागेल. नुसतं फक्त एक आहे की यांनी फार प्रचंड प्रमाण ते वाढवलं आणि यांनी नाकारलेलं नाही ते. हे नेहमी दुतोंडी राहिले भांडवळसारखे संघावाले लोक. ते एकानं एक स्टेटमेंट करायचं आणि दुसऱ्यानं दुसरं स्टेटमेंट करायचं, असं त्यांचं आयुष्यभर राहिलंय. ते ना त्यांचं एक मजेशीर आहे. लोक चुतिया असतात असं समजायची त्यांना सवय आहे. आणि खरं पण आहे, ते लोक चुतिया बनवता येतात, हे दिसलंय अनेक वेळा. तर ते संविधानाला विरोध करणारे लोक तेच आहेत. ते एका तोंडानं त्यांनी बोलायचं आम्ही आलो की संविधान बदलून टाकू, आणि दुसऱ्या बाजूला नाही नाही आमचं काय आहे, ते फार चालतंच. मला यांना धन्यवाद म्हणायचं या दोन्ही प्रकारांना किंवा देशातल्या धार्मिक लोकांना की यांच्यामुळं जागृती समाजात संविधानाची झाली. तुम्ही ढोंगीपणे संसदेत काही म्हणा वगैरे वगैरे, आता लोक हसतात उलट. हे जे ढोंगी राजकीय पक्षावाले लोक आहेत ना, ते बुडं आपटून किंवा संविधान आपटून जे सांगतात ना आम्ही संविधानाचं पालन करतो, त्यांना ते माहितीच नाही. हा समाज आहे ना शोषिक आहे, तो मूर्ख बनायला तयार असतो काही काळ, पण सतत नाही. तो जागृत झालाय. आता हसतात लोक. म्हणजे जे 25-30 वर्ष आयुष्यात केलं आम्ही की संविधानाबद्दल बोलत बसलो, लोक मख्खपणे ऐकायचे आणि छान बोलतो हा माणूस म्हणून टाळ्या वाजवून निघून जायचे ना. आत्ता ते लोक जागृत झालेत बरं का संविधानाबद्दल. आणि ह्याच्याबद्दल RSS, भाजप आणि जे काही टुकार राजकीय पक्ष आहेत, बाकीचे काँग्रेस आहेत, यांचे मला आभार मानायचे. संविधानाचं महात्म्य या लुच्च्यांनी वाढवलं. या देशातलं संविधानाचं महत्त्व या लुच्च्यांनी वाढवलं. लोकांना कळायला लागलं बरं का. आता राजकीय पुढारी जेव्हा संविधान करतो, संसदेत आपटाआपटी करतो, आणि विशेषतः भाजपचे लोक टी व्हीवर वगैरे येऊन बोंबाबोंब करतात ना संविधानाची, तेव्हा लोक हसत असतात बरं का. तुम्हाला अजून एक सांगतो, टी व्हीत हात घालून किंवा स्क्रीनमध्ये हात घालून फटका ताणायची सोय असते ना, डिजिटल फटका, या लोकांनी फटके खाल्ले असते बरं का नागरिकांचे. टी व्हीवर बसल्यावर काही बोंबलता येतं आणि त्यांना माहिती असतं हे टी व्हीतनं हात घालून काही जनता फटके नाही टाकू शकणार, त्यामुळे साले काही बोंबलत असतात. तशी एकदा सोय करून बघा. संविधानाचं किती मोल कळलं लोकांना ना हे लक्षात येईल. आणि संविधानाचं स्क्रीनिंग चालू असतं ना टी व्हीवर, तेव्हा तशी एक सोय असली पाहिजे की पब्लिकला ना टी व्हीत हात घालता आला पाहिजे आणि खाडकन वाजवता आली पाहिजे, कोणालाही वाजवतील. आणि जनता वाजवेलच कधीतरी. काही वेळ जाईल, 10-15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष. ती एका राष्ट्राच्या दृष्टीनं क्षुद्र गोष्ट असते.
त्यामुळं या देशातली जनता मुरदाड आहे वगैरे नाही, अजिबात नाही. ती कष्टकरी आहे, तिच्या कष्टातनं तिला वेळ नाही. दुसरी गोष्ट, तिचे प्रश्न आहेत, तिलाही स्वतःचे भ्रष्टाचार करायचेच आहेत. म्हणजे एखाद्या पोलिसाकडनं काम करून घ्यायचं असेल तर 100-50 रुपये द्यायचे आहेत. ते 100-50 रुपये कमवायला कष्ट पडतात. हे पोटार्थी उभ्या असतात रस्त्यांवर लोकांना पैसे लुटत, त्यांचं तेच काम आहे. संविधानाच्या विरोधातच आहे ते भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचार. किंवा कित्येक गुन्हेगारांना वाचवणं आहे या भाजप सरकारचं. कित्येकांना तुरुंगात टाकून ठेवणं आहे. ते उदाहरणार्थ तो शर्जील इमाम आणि दुसरा कोण उमर खालिद वगैरे आणि ते सिद्ध करणं पण आहे पोलिसांचं. हे राष्ट्रद्रोही भाषण केलं आणि उघड भाषण आहे ते, तर ते संविधानाच्या विरोधात चालू आहे ना. आणि त्यांचंच नाही दुसरं खूप. ते यातनं एक लक्षात घ्या, संविधान हा एवढाच आधार आहे बरं का परत या देशाला. यांनाही उद्या फासावर टाकायचं असलं किंवा तुरुंगात टाकायचं असलं ना तर संवैधानिक मार्गानंच टाकावं लागणार आहे. कुणी उठून यांना गोळ्या बिळ्या घालणार नाही. अशा खूप गोष्टी आहेत, बोलत राहू. फक्त संविधान दिनाच्या निमित्तानं संविधानची वाट आपण सगळे मिळून लावतो आहोत आणि राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटना आपलं नेतृत्व करत आहेत संविधानाची वाट लावणार आहे. हे जरी सत्य असलं तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेत याच लोकांमुळं संविधानाची जागृती आली आहे. पूर्वीच्या काळी हे काम करणं थोडं अवघड गेलं होतं, कारण आम्ही कुठल्या पक्षाचे नाहीत, कोणाचा द्वेष करणारे नाहीत, भांडणं करणारे लोक मुद्द्यांसाठी. पण असे खूप लोक आहेत आणि ते काही करू शकत नव्हते. पण या टुकारांनी, भ्रष्टाचाऱ्यांनी आणि संविधानाला गुंडाळायला निघालेल्यांनी संविधान बाजूला कसं ठेवायचं वगैरे हे ठरवणाऱ्या लोकांनी संविधानाबद्दलची जागृती देशात वाढवलेली आहे. हे इतकं सत्य आहे, तर ते सत्य कबूल करण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ केला. दोन्ही बाजू आहेत आणि यात खूप मुद्दे असल्यामुळे एका वेळेस नाही बोलता येत. आपण आयुष्यभर हळूहळू बोलत राहू. अनेक मुद्दे आहेत, मग खूपच मुद्द्यांवर बोलेन, राजकीय मुद्द्यांवर पण बोलायचंच आहे. धन्यवाद.